अमरावती जिल्ह्यातील मेळघाट चिखलदरा तालुका नियमित शासकीय भ्रष्टाचाराच्या नावाने ओळखला जात असून आता शेतातील नदी नाले या ठिकाणी बांधण्यात आलेले नवीन बंधाऱ्यांचा भ्रष्टाचार झाल्याने नवीन भ्रष्टाचार समोर येण्याची शक्यता आहे। सविस्तर माहिती अशी आहे की चिखलदरा तालुक्यात शासनामार्फत पाणी अडवा पाणी जिरवा अशी संकल्पना शासनाची असताना या डोंगराळ भागात अनेक नदी नाले पावसाळ्यात ओसंडून वाहत हे पाणी शेतकऱ्यांना शेती मशागतीकरिता ओलिताकरिता मिळावं, आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग व्हावा याकरिता महाराष्ट्र प्रशासन करोडो रुपयांचा निधी या बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता उपलब्ध करून देण्यात येत असतं। परंतु स्थानिक प्रशासन असे न करता सबल ठेकेदारांना हाताशी धरून या बंधाऱ्याचं तातूरमातूर काम करून कामे निकृष्ट दर्जाचं करण्यात येतात। झालेल्या कामावर कोणताही शासकीय बोर्ड लावण्यात येत नाही, त्यामुळे हे काम कोणत्या विभागाचं, कोणत्या खात्याच्या अधिपत्याखाली, किती निधी, या कामाचा कालावधी किती, असे कोणतेच अधोरेखित बोर्ड या कामावर लावण्यात येत नाही। झालेलं काम सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांना ओळखून येण्यासाठी ठेकेदारांकडून खबरदारी घेण्यात येते। 50 लाख रुपये किमतीचे बंधारे केवळ 4 ते 5 लाख रुपये पूर्ण करून या कामाचं बिल काढण्यात येतं। टेंभरण रुणसोडा सर्कलमध्ये चांदपूर, धरमडोह, आकी, सोनापूर, मोरगड, पीपी पाधरी, चिचखेडा, जांभरी, आडनदी, नागापूर, अंबाबाटी, सोमवारखेड, कालापाणी, कुलंगणा खुर्द, चातपूर, तेलखार, बोराळा, काटकुम, चुरणी, जारीदा या परिसरात अशा अनेक ठिकाणी या बांधाऱ्याची निर्मिती झाली आहे। चिखलदरा तालुक्यातील नागपूर या परिसरात आमचे संपादक यांनी या बांधाची पाहणी केली असता अनेक लहान मोठे बंधारे पहिल्याच पावसात काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात नाला खोलीकरण न केल्याने पाणी शेतात घुसलं आहे। या कामात संबंधित खात्याने ठेकेदार यांच्या मदतीने करून रुपयांचा निधी लाटल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या सर्व झालेल्या बंधाऱ्याच्या कामाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कामाची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। यापूर्वी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांतर्गत झालेला भ्रष्टाचार उघड आला होता। त्या पाठोपाठ आता शेतकऱ्यांना खोदून काम करून दिलेल्या न दिलेल्या विहिरी बांधकाम भ्रष्टाचारापुढे येण्याची शक्यता वर्तवली आहे। मेळघाटमध्ये चाललं तरी काय, आदिवासी नागरिकांच्या निधीवर डल्ला मारणारे अधिकारी ठेकेदार मेळघाटला किती लुटणार अशा चर्चा सामान्य नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहेत। झालेल्या सर्व तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या कामाची चौकशी करावी। जलसंधारण विभागांतर्गत झालेले मध्यम पाटबंधारे प्रकल्प व लघु मध्यम तलाव दुरुस्तीची कामं यामध्येच मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही चर्चा सामान्य नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे। या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मेळघाटची लूट केल्याचेही बोललं जात आहे। जनसामान्य नागरिकांमध्ये या दोनही विभागाच्या कामाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, मेळघाट। चिखलदरा तालुक्यातील जे शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी बांध बांधले होते, या पावसाळ्यात हे संपूर्ण बांध हे ट्रक्चर होऊन गेलेलं आहे। हे जे ट्रक्चर आपण पाहत आहे हे निश्चित दर्जाचं ट्रक्चर होतं, हे संपूर्ण खचून गेलेलं आहे बांध। आणि ह्या नागापूर या ठिकाणी मी आलेला आहो। संपूर्ण परिसरात मी टेंभूरच्या सर्कलमध्ये बांधाची पाहणी केली तेव्हा बहुतांशी असेच निश्चित दर्जाचे बांध की जे आताच पहिल्याच पावसामध्ये वाहून गेलेले आहेत। लाखो रुपये शासनाचे खर्च झाले। जे इंजिनियर होते या इंजिनियरने याकडे लक्ष दिलेलं नाही आणि हे टक्केवारीमुळे संपूर्ण जे बांध आहे ते आज तरी होऊन गेल्याचे दिसून येते। शासनाला एवढीच विनंती आहे की हा जो आपण परिसर बोलू शकतो, कॅमेरामॅन दाखवू शकतील की आता गेलेला जो बांध होऊन गेलेला आहे हा नवीन बांध झालेला होता आणि काही दिवसापूर्वी त्या बांधाचं काम झालेलं होतं। असे असंख्य बांध आहेत चांदपूर, टेंभूरसोंडा, धरमडो, टेंभूर सर्कलमध्ये, चुरणी सर्कलमध्ये लाखो रुपये माती मोल शासनाचे झालेले आहेत। याकडे संबंधित प्रशासन विशेषतः दबंग जे नेते आहेत बच्चूभाऊ कडू यांनी आता याची दखल घ्यायला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर, संबंधित इंजिनियरवर कठोर कारवाई करून किमान शासनाचे पैसे वाचवायला पाहिजे। लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या बांधकामातून झालेला आहे। महाराष्ट्र स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, मेळघाट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.